तर मित्रांनो आपण त्या मालवण ट्रेडरच्या या चॅनलवर आपण करत आहे. तर आपण बघू आता डेलीमध्ये निफ्टी काय म्हणते. डेलीमध्ये निफ्टीने आज ब्रेक केला आहे. निफ्टीमध्ये बघितला तर आपण कसा आहे तो आज जो मार्केट पडला आहे तो माझ्या मते तरी गोल्ड क्यूज फॉरमध्ये मार्केट आपला ह्याला टच करून वर जाणं होतं, पण ते डायरेक्ट गॅप डाऊन झाल्यामुळे तो अजून स्टार्ट पडला. आता जर बघायला गेलात आपण तर त्यावरती एक ऑर्डर ब्लॉक बनते ऑर्डर ब्लॉक आणि एफ आपण आहे. त्यामुळे मार्केट आपलं जाऊ शकतं निफ्टी ते सुद्धा बघाल तर पण रेड लाईन ब्लॅक क्रॉस करते त्या रेड लाईनपर्यंत येऊ शकते. थोडाफार वरती येईल. जर ही ट्रेड लाईन ब्रेक केली तर त्याला वरती जायला अपट्रेंड चालू होईल, नाहीतर मग पुन्हा क्यूजवर. आज एफ आयची सेलिंग बघायला गेलं तर 1500 करोडची सेलिंग, 15,000 करोडची सेलिंग. 1000 करोड सेलिंग, 15,000 करोडची सेलिंग म्हणजेच खूप जास्त झाली, ह्यूज झाली ती. त्याची बाईंग आहे समथिंग ती 13,000 समथिंग. आपण काय आपल्याला जास्त गॅस करून काय उपयोग नाही तसा. पण ग्लोबली करायला लागतं. टेक्निकल जास्त काय कामाला आहेत. आज बघायला गेला आज त्यांनी बघितला एकही ग्रीन कॅन्डल नाही बनवले. ही फक्त एक ग्रीन कॅन्डल बनवले 15 मिनिटाच्या नंतर, पुन्हा सगळ्या कॅन्डल रेडच. तर बँक निफ्टी बघायला गेलात बँक निफ्टीमध्ये पण सेम आहे. छोट्या छोट्या ते ग्रीन बाकी सगळे त्याला तिकडून बोला थांबवलाच कोण. सेन्सेक्स सुद्धा बघायला गेला सेन्सेक्सचा पण तो टोटल 1718 पॉईंट जास्त प्रमाणात झाले. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वॉरमध्ये आहेत त्याला आणि बोलतात की आम्ही त्यांच्या ऑइल साठे आहेत त्यावर आम्ही अटॅक आलं तर ग्लोबल अजून खराब होतील. असं होईल की मग नंतर ऑइल जास्त महाग होईल. ऑइल जर जास्त महाग झालं तर आपल्याला आपला कमजोर पडून जाईल. जर कमजोर पडला तर आपल्या इकॉनॉमीला आपल्या फिजिकल डिफिसिटला थोडा मार बसेल. ते मार बसला तर आपल्या मार्केट पूर्ण बघायला गेलं तर आपण सगळं ग्लोबली कनेक्टच असतो. त्यामुळे कसं ना कसं 5 मिनिटावर बघितलं हो त्यावरती आता उद्याच आपण ठेवा तुम्ही पण तुम्हाला तर एक बाईंग अपॉर्च्युनिटी थोडीफार भेटेल तुम्हाला. ग्लोबल ड्रिवन राहायला मार्केट तर मग काही सांगता येत. खाली सुद्धा खाली म्हणजे 25,000 जर तोडला एक सपोर्ट आहे तो एक सपोर्ट आहे आपल्याला 24,900चा सपोर्ट आहे. 918 900 पर्यंत घेतला तर नाही डायरेक्ट इकडे 24,700 मेजर सपोर्ट नाही. 4 तासाचे मेजर सपोर्ट डायरेक्ट 23,900 24,000 पकडा 1,000 पॉईंटचे. त्या दिवसात येईल असं नाही. दिवस खाली पडेल पुन्हा थोडा वरती जाईल परत मग थोडा खाली येईल. आपला रुपया मेन आहे ह्याच्यामध्ये. आपला हायला पोचला. हा राजस्थान तोडला तर पुन्हा डॉलर स्ट्रॉंग होऊन जाईल. स्ट्रॉंगच आहे तो. अजून स्ट्रॉंग झाला तर आपल्या रुपयाची किंमत पडली तर आपल्या फिजिकल डिफिसिट बसतो जास्तच. डॉलरमध्ये ग्लोबली करन्सी आता काय होतं.
तर नाही, वरती गेला पाहिजे. काय तो 4% पडला. पॉईंट तिचे आहेत. पॉईंट आहे 700 पॉईंट म्हणजे 5%. मग हे जी शॉर्ट हे जे वरून जे शॉर्ट करून आले त्यांना थोडाफार तरी प्रॉफिट बुकिंग म्हणा, शॉर्ट कवरिंग 60% पर्यंत आला आहे तो. तिथून तो वरती गेला पाहिजे असं माझं हो काय त्या भेटू आता आपण डिस्कस तर करू. डिस्कस करायला काही हरकत नाही. आपण काल केलं ते काय ग्लोबली चाललं तर काय अर्थच. किंवा मग बघू काय होतं. सबस्क्राईब करा. जर आवडला व्हिडिओ तर लाईक करा. इतरांनाही दाखवा. म्हणजे आता नवीन इश्यू होतोय सेबीचा तो नवीन जे ट्रेडर आलेत त्यासाठी कंट्रोल करण्यासाठी त्यांनी तर नवीन त्या नियमात असं होणार की कॉन्ट्रॅक्ट सायझिंग किंवा पैसे जे लॉटला एका लॉटसाठी जे पैसे लागत होते त्यासाठी वाढवणार आहेत. म्हणजे जे नवीन नवीन ट्रेड आलेले 10,000मध्ये 20,000मध्ये ट्रेडिंग करायला उतरलेले त्यांना आळा आणण्यासाठी ते लॉटसाठी बघू काय होतं ते. तर 30,000 तर मी मिनिमम बोलतोय कारण ते 2 फेजमध्ये वाढणार आहेत. पैसे कसे वाढतील कसं काय होतं बघूया आपण. धन्यवाद. भेटू